भारतीयांसाठी अमेरिकेतून गुड न्यूज. डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसाचं शुल्क वाढवण्याचा निर्णय फेडरल कोर्टानं बेकायदा केला. ट्रम्प यांनी $215चं शुल्क नेलं होतं $1,00,000वर. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बेंजामिन नेतान्याहूंना सलग दुसऱ्या दिवशी इशारा. सावध रहा अन्यथा साथ सोडू, असा निर्वाणीचा इशारा. पंतप्रधान मोदींचा नवा विक्रम. देशात सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याच्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विक्रमाशी बरोबरी. मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळालाही 2 वर्ष पूर्ण. कोलकात्यानंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही धक्का. 28 पैकी 20 खासदार गट स्थापन करून एनडीए सोबत जाणार. लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून कळवली इच्छा. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना आता 9 ऐवजी 4च सिलेंडरवर सवलत मिळणार. प्रति सिलेंडर ₹300 मिळतं अनुदान. तेल कंपन्यांना प्रति सिलेंडर होत आहे ₹700 नुकसान. मुंबईत खासगी पाणी टँकरचा संप कायम. मुंबईकरांवर पाणी टंचाईचं सावट. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याशिवाय निर्णय नाही, टँकर असोसिएशनची भूमिका. पंढरपूर यवतमाळ नंतर जालन्यामध्ये देखील मान्सूनची हजेरी. मध्यरात्री 1.5 ते 2 तास पावसाच्या सरी कोसळल्या. रस्त्यावरती साचलं पाणी.